नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मी या अनुसूचित जाती महामोर्चाचा समितीचा एक सदस्य आहे, इंजिनियर भरतकुमार कानिंदे. या तुमच्या माध्यमातून मी या जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती करतो की उद्याचा जो 9 ऑगस्टचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आपण लाखोच्या संख्येने यायचं आहे. या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर, आदरणीय आनंदरावजी आंबेडकर, आदरणीय बडोले साहेब, चंद्रकांतजी हाडोरे साहेब, सुरेशजी माने आणि इतर मान्यवर येणार आहेत. तरी सर्वांना अशी माझी विनंती आहे की पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे. जय भीम, जय क्रांती. आपण बघितलं वेळोवेळी आम्ही उपवर्गीकरण विरोधी समितीला वेळ मागितला, त्याच्यावर वेळ नव्हता. एवढे लोक त्याचं बिझी शेड्यूल होतं. त्यांनी म्हणले होते अर्धापूर तालुका हा नांदेड शहराचा एक भाग आहे आणि तुम्ही तुमच्या स्तरावर मिटिंग घ्या. पण आम्ही ठरवलं होतं की त्यात तुम्ही या, आम्ही मिटिंग घेऊ. आमच्या इथल्या अर्धापूर येथे शहरामध्ये 5 ते 7 जाती त्या 61 जातीमधून येतात. सर्व जाती आज 19 उपवर्गीकरण विरोधी आहेत. हे आपल्याला 2 तासाच्या मीटिंगमध्ये आढावा बैठक म्हणून घेतली. या मीटिंगमध्ये सर्व समाजातून, सर्व घटकातील आणि आमचे तरुण वयोवृद्ध लोक आले आणि सर्वांची मानसिकता या जे शासनानं निर्णय घेतला, आवश्यकता नाही नसताना हा निर्णय घेत आहेत. आवश्यकता असेल, कोणाला भासत असेल तर निर्णय घ्यावा, हे संसदेला अधिकार आहे. पण राज्य सरकार अट्टहास करून हे लागू करून विशेष बौद्ध समाजाला टार्गेट आणि बौद्ध समाजासोबत जे दुसऱ्या 57 जाती आहेत जे त्याच्या न्यायासाठी गुन्हा-गोविंदानं राहत आहेत, त्याच्यासाठी त्यांनी विरोध करून हा आमच्या एकीला फोडण्याचा डाव रचलेला आहे. पण आम्ही नांदेड जिल्ह्यातील समस्त भीमसैनिक, आंबेडकरवादी व या अनुसूचित जाती कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हा उद्याचा 9 ऑगस्टचा क्रांती दिवस निवडलेला आहे समितीने. त्याच्यात आम्ही अर्धापूर शहरासह तालुक्यातील लाखोच्या संख्येनं तुम्हाला आम्ही तिथं सामील झालेले दिसू आणि शांततेच्या मार्गाने हा मोर्चा यशस्वी करून हा कायदा जे होत आहे त्या कायद्याला पण आम्ही रद्द करून टाकू. एवढंच मी आपल्या सांगू इच्छितो. जय भीम.